आज 19 डिसेंबर ही तारीख महत्त्वाची असून रात्री 9 ते 10च्या दरम्यान एक मोठा खुलासा होणार असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलेलं होतं। एप्स्टीन फाईलबाबत बातम्या यायला सुरुवात होईल। भारतीय वेळेनुसार रात्री 9 ते 10 दरम्यान हा गौप्यस्फोट होईल आणि या गौप्यस्फोटाच्या माध्यमातून अमेरिकेतल्या संसदेतनं भारतातल्या नेत्यांची पोलखोल होईल की काय अशी देखील चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे। एप्स्टीन फाईलमध्ये भारतातीलही काही प्रमुख मंडळी असून भारतीय राजकारणावर याचा परिणाम होणार असल्याचं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं आहे। आता अजून काही माहिती आलेली नाही। अमेरिकेमध्ये पहाटेचे 3:45 वाजलेले आहेत. समजा 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता जर बातम्या यायला सुरुवात झाली, तर ते अजून 7-8 तास आहेत. पण आज तिथं अमेरिकेतल्या 19 तारखेला सबंध एप्स्टीन फाईलची माहिती जाहीर करावीच लागणार आहे, असा अमेरिकेचा कायदा आहे. एवढंच मी तुम्हाला सांगितलं. दुसरं काही सांगितलं नाही. तसे नावं काय असतील तर भारताच्या राजकारणात परिणाम होईल. आता ते होईल का नाही तुम्ही तुम्ही मला सांगा जेव्हा माहिती पुढे येईल तेव्हा की कोणाकोणाची नावं आहेत ती. सिडकोमध्ये टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। काही ठराविक कंत्राटदारांना खुश करण्यासाठी सिडकोनं नियमांमध्ये मोडतोड केल्याची चर्चा आहे। सिडकोनं नवी मुंबईतल्या विमानतळाजवळ असलेल्या कुंदे वहाळ इथं सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत आंतरराष्ट्रीय एज्युसिटी भाग 1 आणि भाग 2च्या विकासासाठीचं टेंडर प्रसिद्ध केलं होतं। मात्र अचानक एक आदेश येतो आणि दोन्ही महत्त्वाची टेंडर्स रद्द होतात। प्रशासकीय कारणास्तव ही टेंडर्स रद्द केल्याचं सांगण्यात आलं। याबाबत सिडकोचे एमडी आणि संचालक विजय सिंघल यांच्यासोबत सिडको प्रशासनाकडनं माहिती जाणून घेण्याचा लोकशाही मराठीनं प्रयत्न केला, मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया त्यांची समोर आलेली नाही। त्यामुळे या प्रकरणामध्ये सिडको काही लपवण्याचा प्रयत्न करतंय का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।